हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 12 श्लोक क्रमांक 2. प्रीत्य भावेन शब्दादेर दृश्यत्वेन चात्मनः विक्षेपैकाग्र हृदय एवमेवाहमास्थितः. भावार्थ: शब्दादी विषयांच्या प्रीतीचा अभाव तसेच आत्म्याचे अदृश्यपण यामुळे मी चित्ताच्या विक्षेपांपासून मुक्त आहे. आता मी आत्मस्थित आहे. अष्टावक्र मुनी एक महाविलक्षण उपदेश करत आहेत. येथे त्यांनी चित्तामध्ये विक्षेप, भ्रम ज्यामुळे निर्माण होतात त्या दोन फार मोलाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. चित्तामध्ये विक्षेप, भ्रम निर्माण करणारी पहिली गोष्ट आहे शब्द. एकूणच सजीवांची मूळ भाषा आहे मौन. जन्माला येताना सजीवाला कोणतीही भाषा अवगत नसते. या जगात आल्यावर व्यवहारासाठी त्याला जन्मदातीकडून मातृभाषा अवगत होते. जी भाषा शिकवली जाईल ती भाषा तो शिकतो. मनुष्येतर प्राण्यांनी यात फारशी प्रगती केलेली नाही. काही निरनिराळे आवाज काढून ते त्यांच्या भावना, विचार, संदेश इतरांपर्यंत पोहोचवीत असतात. मनातील भावभावना, विचार इतरांकडे व्यक्त करण्यासाठी माणसाने भाषा विकसित केली. प्रथम अक्षरे, त्यांचे शब्द, त्यांची वाक्ये, त्यांचा मजकूर इत्यादी प्रगती केली. अक्षरांना त्यांना काहीही अर्थ नाही. अक्षरे निरर्थक, अर्थहीन आहेत. म, क इत्यादींना काहीही अर्थ नाही. परंतु जर 2 किंवा त्याहून जास्त अक्षरे जोडली की त्याला मानवाने विशिष्ट अर्थ प्राप्त करून दिला आहे. म आणि न, मन किंवा क आणि मळ, कमळ इत्यादी या अशा शब्दांची वाक्ये तयार होतात. त्यामुळे एकाच्या मनातील भावभावना, विचार इतरांपर्यंत पोहोचल्या जातात. मानवाने ही अक्षरे लिहिण्याची कला विकसित केली आणि अशा प्रकारे एकमेकांच्या विचारांचे आदानप्रदान सुरू झाले. मूलतः अक्षरे निरर्थक असल्यामुळे आणि केवळ त्यांच्या जोडणीतून त्यांना अर्थ प्राप्त होत असल्यामुळे त्यात मूलतत्व नाही. कारण या अक्षरांच्या जोडणीवर अर्थाचे सारे अवलंबून आहे. त्यामुळे शब्दांमधून परस्पर विरुद्ध मान आणि अपमान होतो. सकारात्मक आणि नकारात्मक संदेश जातो. स्तुती आणि निंदा केली जाते. शब्दांच्या भांडारामधून परखड सत्य व्यक्त होते आणि मिथ्या आभासी निर्माण होतो. एकच एक शब्द निराळ्या प्रकारे उच्चारला की बरोबर विरुद्ध भाव निर्माण होतो. शहाणे आहात, यातील शहाणे हा शब्द कसा उच्चारला जातो यावर त्यातील भाव अवलंबून आहे. यामुळे सांगणाऱ्याच्या आणि विशेष करून ऐकणाऱ्याच्या चित्तात विक्षेप निर्माण होतात. कोणी उचंबळून येतो तर कोणी उद्विग्न होतो. त्यातून भोग निर्माण होतात. वाक्ये, त्यातून शब्द आणि त्यातून अक्षर असे सखोल विश्लेषण केले तर शेवटी यात काहीही अर्थ नाही असे सिद्ध होते. चित्तामध्ये विक्षेप, भ्रम निर्माण करणारी दुसरी गोष्ट आहे अदृश्य आत्मा. आपल्याला आपल्या हृदयात आत्म्याची चाहूल लागते. देह यामुळे जीवित आहे हे ज्ञान होते. यामुळे स्वाभाविकच आपल्याला जीवनदायी असलेल्या आत्म्याच्या दर्शनाची ओढ लागते. वस्तू जगत बाह्य इंद्रियांनी ज्ञात करून घ्यायची आपल्याला सवयच आहे. या बाह्य वस्तू आपल्याला दिसतात. ज्या दिसत नाहीत त्या स्पष्टपणे जाणवतात. त्यांची आपण साठवण करू शकतो. उदाहरणार्थ, पाणी साठवितो तसेच वायू आणि गंधही साठवितो. यामुळे आत्म्याचे दर्शन होईल असेच आपल्याला वाटते. आत्मा सूक्ष्माहून सूक्ष्म, अदृश्य, निराकार, अरूप आहे. त्याच्या दर्शनासाठी आपण महत् प्रयास करतो. तरीही तो आपल्या दृष्टोत्पत्तीस येत नाही. यामुळे नैराश्य येते. यातून चित्ताचे विक्षेप निर्माण होतात. अध्यात्मविद्येने ज्ञान प्राप्त होते की आत्मा दृश्य नसून ज्याची त्याला केवळ अनुभूती प्राप्त होते.
अशा प्रकारे शब्द अर्थहीन आहेत असे ज्ञान झाले की चित्त विक्षेप होणे बंद होते, कारण आपण शब्दांच्या अर्थातीत स्थित होतो. तसेच आपण आत्मानुभूतीसाठी तम रज सत्व यांच्या अतीत गुणातीत तुरीय अवस्थेत स्थित होतो. त्या योगे भौतिक चित्तविक्षेप लोप पावतात. चित्तवृत्तींच्या निरोधामुळे आपण आत्मस्थित होतो. हरिओम.